हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC. काल राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली आणि त्यानंतर येणाऱ्या कंबाईनच्या एक्झामसाठी नेमका कसा अभ्यास करावा, काय वाचावं, ऐनवेळी स्ट्रॅटेजी बदलावी या संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. त्याचसाठी आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला आपल्या येणाऱ्या 11 तारखेच्या कंबाईनसाठीचा अभ्यास कसा करायचा हे लक्षात येईल. मित्रांनो, आजपर्यंत आयोगाच्या पेपरची जी दिनांक आहे ती बदलत गेली आणि कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये आपला कालचा पेपर झाला. त्यानंतर येणाऱ्या परीक्षेची तारीख परत चेंज होईल का याबद्दल सुद्धा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत. परंतु ही तारीख जरी चेंज झाली असेल किंवा होणार असेल तरीही आपल्याला आपला अभ्यास मात्र बदलायचा नाही आहे. ज्या स्पीडने किंवा ज्या कन्सिस्टन्सीने तुमचा अभ्यास सुरू आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. आपली एक्झाम ही 11 तारखेलाच होणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या अभ्यासाची जी गती आहे ती आता वाढवावी लागणार आहे. कालच्या परीक्षेमध्ये माझ्याकडून काय चुका झाल्या, काय गोष्टी मी करायला पाहिजे होत्या, या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून आता फक्त आणि फक्त तुम्हाला कंबाईनच्या अभ्यासावरती फोकस करायचा आहे. परंतु आपल्याला कालच्या राज्यसेवेचा पेपरचा सुद्धा थोडाफार अभ्यास करणे किंवा परीक्षेचा नेमका कल कसा आहे, आयोगाचा नेमका कल कसा आहे ते लक्षात घेणे सुद्धा आवश्यक आहे. आता आपल्याला कालचा पेपर काय सांगतो तर प्रश्नांचं जर का आपण स्वरूप पाहिलं, मेन्सली आपण जर का GSच्या पेपरबद्दल बोललो तर थोडेसे लेंदी स्वरूपाचे प्रश्न आपल्याला राज्यघटनेच्या बाबतीत सुद्धा दिसतात. परंतु राज्यसेवाचा GSचा पेपर हा आपल्याला 2 तासांमध्ये सोडवायचा असतो आणि त्यासाठी लेंदी प्रश्न जरी असले तरी सुद्धा तेवढा वेळ पुरेसा आहे. परंतु आपण जेव्हा कंबाईनच्या बाबतीत बोलतो तर आपल्याला तेच प्रश्न किंवा त्याच स्वरूपाचा पेपर जो आहे तो 1 तासामध्ये सोडवायचा आहे आणि त्या पेपरसाठी मग टाईम मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मग त्यामुळे आपल्याला 2 तास वेळ GSच्या पेपरला राज्यसेवाच्या पूर्व परीक्षेमध्ये होता, परंतु आता जास्तीत जास्त पेपर सोडवून 1 तासामध्ये आपल्याला GSचा पेपर सोबत गणितसुद्धा त्यामध्ये असणार आहे. सो हे सगळं काही तुम्हाला 1 तासात करायचं आहे. सो कंबाईनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आता तुमची पुढची तयारी करायची आहे. तुमचा कालचा पेपर चांगला गेला असेल, नो डाऊट तुम्ही मेन्सची तयारी करायला पाहिजे. परंतु जर का तुमचा पेपर चांगला गेला नसेल किंवा जर का तुमचं राज्यसेवा हे फोकसच नसेल, तुम्ही कंबाईनसाठी अभ्यास करत आहात तर तुम्हाला मात्र कंबाईनच्या पूर्व परीक्षेचीच तुम्ही आता तयारी करायला पाहिजे. मेन्सचा अभ्यास आता बाजूला ठेवून येणाऱ्या 11 तारखेच्या पेपरसाठी तुमचा अभ्यास असायला पाहिजे. आता आपण बोललो की कालच्या प्रश्नांमध्ये किंवा कालच्या पेपरमध्ये काठिण्य पातळी वाढलेली दिसते. परंतु काठिण्य पातळी वाढलेली दिसते म्हणण्यापेक्षा राज्यसेवेचा जो पेपर आहे त्याची काठिण्य पातळी आणि कंबाईनचा जो पेपर असणार आहे पूर्व परीक्षा यांच्या काठिण्य पातळीमध्ये थोडा फरक असतो. कंबाईनचा पेपरमध्ये एवढे लेंदी प्रश्न तुम्हाला असणार नाहीत, परंतु आपल्याला मात्र तयारी त्याच दृष्टिकोनातून करायची आहे आणि आपल्या वेळेचं मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाची भूमिका तुमची पूर्व परीक्षा पास होण्यामध्ये बजावणार आहे. आता लांबी जरी प्रश्नांची आपल्याला वाढलेली दिसत असेल तरीसुद्धा तुम्हाला एवढे प्रश्न जे आहेत ते 2 तासात सहज सोडवता येतात, परंतु कंबाईनच्या बाबतीत मात्र असं होणार नाही. मग आपण आत्ता ऐनवेळी कुठली स्ट्रॅटेजी बदलायची का, ऐनवेळी काही वेगळे संदर्भ पुस्तकं वाचायचीत का, तर असं काहीही करायचं नाही आहे. ज्या स्पीडने किंवा ज्या स्रोतांमधून तुमचं आजपर्यंतचं वाचन सुरू आहे आणि त्याच पुस्तकांचा वापर करून तुम्हाला तुमचं पुढचं वाचनसुद्धा करायचं आहे. कालचा पेपर जर का तुमचा चांगला गेलेला नसेल तर त्याचं टेन्शन बाजूला ठेवा. मी ह्या सिली मिस्टेक केल्या, मी हे पुस्तक वाचायला पाहिजे होतं, मी हे पॉईंट वाचले नाहीत, हे माझं उत्तर मला माहीत असून सुद्धा चुकलं, अशा बऱ्याचशा गोंधळातून तुम्ही काल गेलेले आहात. परंतु कालचा दिवस बाजूला ठेवा आणि आजपासून नव्याने तुम्हाला तुमच्या येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेचा अभ्यासच करायचा आहे. आता कंबाईनची स्ट्रॅटेजी मग आपली काय असायला हवी, तर जसं मी सांगितलं आहे की तुम्ही आता फक्त आणि फक्त कंबाईनच्याच अभ्यासाची सुरुवात केली पाहिजे. कालचा पेपर कसा गेला, हे चुकलं, मी असं करायला पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टींमध्ये आता काहीही तथ्य नाही आहे. तुम्ही शांत राहून येणाऱ्या कंबाईन या एक्झामवरती फोकस करायला पाहिजे. बऱ्याचशा आपल्या ग्रुप्समधल्या विद्यार्थ्यांचं कंबाईन हेच फोकस होतं, परंतु राज्यसेवा ही परीक्षा तुम्ही सराव म्हणून जरी दिलेली असेल तरीसुद्धा तुमचा जो काही कंबाईनवरचा फोकस आहे तो आता हलू देऊ नका. कारण
राज्यसेवाच्या सिलेबसचं किंवा कंबाईनच्या सिलेबस यामध्ये खूप डिफरन्स आहे. जसं आपण हिस्ट्रीच्या बाबतीत जर घेतलं तर प्राचीन भारताचा इतिहास विचारला जातो किंवा प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो, तसं आपल्या कंबाईनच्या पेपरच्या बाबतीत होत नाही. त्यामुळे मग राज्यसेवेचा पेपर पाहून तुम्ही जर का आता प्राचीन भारताचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास वाचत बसलात तर तिथे तुम्ही खूप मोठी चूक कराल. त्यामुळे पुन्हा एकदा वाटल्यास आज परत एकदा सिलेबस पहा पूर्वपरीक्षेचा. तुम्ही जे काही वाचत आलेले आहात, जे काही पेपर ॲनालिसिस करून तुम्ही तुमचे मुद्दे काढलेले आहेत ते सगळे मुद्दे वाचत राहा. कालच्या पेपरवरून तुमच्या लक्षात येईल की कुठले कुठले मुद्दे जर का तुम्ही पेपर ॲनालिसिस करून काढले होते आणि त्या मुद्द्यांवरती प्रश्न आलेले आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही पेपर ॲनालिसिस केलेलं असेल तर. आता कंबाईनमध्ये जसं मी सांगितलं आहे की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आयोगाचेच पेपर सोडवायचे आहेत. इतर कुठल्याही क्लासेसच्या पेपरच्या काठिण्य पातळीवर म्हणा किंवा त्यांचा जो काही पेपर पॅटर्न आहे तो आयोगाच्या पेपर पॅटर्नला मॅच होणार नाही, ते कितीही तुम्हाला सांगत असतील तरीसुद्धा. म्हणून फक्त आणि फक्त आयोगाचे 2013 पासून तर आत्तापर्यंत झालेले सर्वच्या सर्व 19 पर्यंतचे पेपर तुम्ही पुन्हा एकदा परत सोडवा. जसं तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसलेले आहात, 1 तासाचा टायमर लावा आणि रोज एक पेपर याप्रमाणे तुम्ही कंबाईनचे सर्व पेपर सोडवा. कंबाईनचे बोलत आहे तर सगळेच्या सगळे कंबाईनचे पेपर फक्त आयोगाचे तुम्ही सोडवा, कारण टाईम मॅनेजमेंट हा एकच असा उपाय आहे जो तुम्हाला स्कोअर करण्यामध्ये मदत करणार आहे आणि त्यासाठी प्रॅक्टिस करणे हा एक उपाय तुमच्याकडे आहे. नवीन कुठल्याही गोष्टी वाचत बसण्याच्या भानगडीत आत्ता पडायची आवश्यकता नाही आहे. आता आपल्याला 1 तासामध्ये आपला पेपर सोडवायचा आहे. तुम्ही आजपर्यंत अभ्यास केलेला आहे वर्षभरामध्ये, किती साऱ्या परिस्थिती म्हणजे वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, कुठल्या घरची परिस्थिती कशी असेल, कोणाच्या गावातली परिस्थिती कशी असेल, अनेक विद्यार्थ्यांच्या लायब्ररी मिस झाल्या, घरी राहून अभ्यास करताय, कोणी शेतात बसून अभ्यास करताय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एक शांत डोक्याने विचार करा आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाचं उपयोजन तुम्हाला आत्ता करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त आता रिव्हिजन आणि पेपर सोडवणे या 2 गोष्टींवरतीच भर द्यायला पाहिजे. आता नवीन पुस्तकं कुठलेही चाळायचे नाहीत. जे तुम्ही आत्तापर्यंत व्हॅलिड पुस्तकं वाचलेली आहेत, व्हॅलिड म्हणजेच जे पुस्तकं वारंवार तुम्हाला अनेक क्लासेसवाले सांगतात, कुठल्याही नवीन पुस्तकांच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला MPSCच्या परीक्षेसाठी कुठली संदर्भ पुस्तके वाचायची आहेत याची यादीसुद्धा आपण बऱ्याचदा दिलेली आहे. सो त्याच पुस्तकातून ज्यातून तुम्ही वाचन केलेलं आहे ते वाचन वाढवा. तुम्हाला माहिती आहे की राज्यघटना हा विषय स्कोरिंग आहे, परंतु कालच्या पेपरमधले जर का तुम्ही राज्यघटनाचे प्रश्न पाहिले तर थोडेसे लांब स्वरूपाचे आहेत. मग तुम्हाला आता वेळेवर दुसरं कुठलं पुस्तक वाचायचं का? तर अजिबात नाही. जे पुस्तकं तुम्ही वाचत आहात, जसं की कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे, सो ते पुस्तक आहे किंवा इंडियन पॉलिटीचं पुस्तक आहे, ते तुम्ही कुठलंही पुस्तक जे वाचलेलं आहे तेच पुस्तक परत रिवाईज करा. तुमच्याकडे आत्तापासून सुद्धा वेळ आहे. सो आयोगाचे पेपर सोडवणे, आपण वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन करणे, पेपर सोडवताना कुठले टॉपिक आपले अडखडत आहेत का तेच फक्त पुन्हा वाचणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, जी आधीही सांगितलेली आहे की कंबाईन आणि राज्यसेवा या दोनही परीक्षांचा सिलेबस, त्या परीक्षेची मागणी, प्रश्नांची काठिण्य पातळी ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन अभ्यास करा. राज्यसेवेच्या पेपरमध्ये लेंदी प्रश्न आले, मग असं जर का माझं कंबाईनमध्ये झालं तर मला जमणारच नाही असा कॉन्फिडन्स स्वतःचा घालवू नका. जो अभ्यास जशा प्रकारे तुम्ही करत आहात तो तसाच कंटिन्यू ठेवा. त्यामध्ये कुठलाही स्ट्रेस घेऊ नका. कालच्या पेपरचं मात्र ॲनालिसिस नक्की करा. जो सब्जेक्ट किंवा जे टॉपिक तुम्हाला आपल्या कंबाईनसाठी महत्त्वाचे वाटत असतील त्यांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करा, परंतु त्यामध्ये खूप जास्त वेळ न घालवता तुम्ही कंबाईनचे पेपर जास्त सॉल्व करणे, वाचलेल्या घटकांची पुन्हा रिव्हिजन करणे आणि जो काही अभ्यास ज्या कन्सिस्टन्सीने सुरू होता तो तसाच सुरू ठेवणे, ह्याच गोष्टी तुम्हाला कंबाईन परीक्षा पास करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. ना की रडत बसणे किंवा माझं हे चुकलं, मी हे नव्हतं करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा काहीही फायदा नाही आहे. सो तुम्ही पुन्हा उठा, पुन्हा अभ्यासाला लागा, पुन्हा एकदा हवं तर सिलेबस बघा, जुने प्रश्नपत्रिका आयोगाच्या मात्र नक्की बघा.
त्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या. आणि आयोगाचे सगळेच्या सगळे पेपर 13 पासून कंटिन्यू 19 पर्यंत सोडवायला घ्या. सगळेच्या सगळे प्रश्न सोडवून पहा. 1 तासामध्ये तुमचा पेपर मॅनेज व्हायला पाहिजे, हीच खरी महत्त्वाची बाब आहे. आणि याच गोष्टीमुळे तुम्ही चांगला स्कोअर करू शकणार आहात. 1 तास वेळ पुरत नाही, हे लिहून घ्या. सो त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणे मस्ट आहे. सो आयोगाचे पेपर सॉल्व करा, वाचलेलं आहे त्यांची रिव्हिजन करा. पुन्हा पुन्हा तेच सांगते की याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही आहे. तुमचा पेपर चांगला जाणार आहे, हा एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येऊ द्या. तुम्ही आजपर्यंत खूप अभ्यास केलेला आहे, खूप सिन्सिअरली अभ्यास केलेला आहे आणि त्या गोष्टीचं फक्त उपाययोजन तुम्हाला त्या 1 तासामध्ये करायचं आहे. सो आपल्या येणाऱ्या 11 तारखेच्या परीक्षेसाठी सर्वांना ऑल दी बेस्ट आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि तुमचा जो काही पेपर आहे तो नक्की चांगला जाणार आहे असं मनाशी बाळगून आपल्या परीक्षेची तयारी सुरू राहू द्या. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असल्यास तुमच्या इतर मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.